सुधीर मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष करणार असल्याचं भाकीत सामनातून करण्यात आलं। तर राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे। सोबतच महायुती सरकारचा रिमोट कंट्रोल अमित शहांकडे आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। जनतेच्या हितासाठी जे निर्णय घ्यायचे ते सरकार घेईल, आपल्याला जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडेन अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी 8 मंत्र्यांना डच्चू दिल्याबाबत दिली आहे। विधानसभा अध्यक्ष पदाबद्दल मला काही माहिती नाही, पण सध्या असा काही फेरबदल होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय। तर निवडणुकीच्या तोंडावर असल्याने नेत्यांना मंत्रिपदावरून अस्थिर करण्याचं काम होणार नाही असं वाटतं असं देखील मुनगंटीवारांनी म्हटलंय। महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट पडणार असा दावा सामनातून करण्यात आला। मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत असल्याचा दावाही केलाय। कोकाटे, शिरसाट, गोगावले, भुसे, योगेश कदम, नितेश राणे, जयकुमार गोरे, नरहरी झिरवाळ ही हिट लिस्टवर असल्याचा दावा यात करण्यात आलाय। राजकीय अजेंडा रेटण्यासाठी सामना वृत्तपत्राचा वापर केला जातोय असा आरोप गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी केलाय। तर आपण सामनातल्या बातम्यांना महत्त्व देत नसल्याची टीका त्यांनी केली आहे। आज भारतीय जनता पार्टी आमदार मंगेश चव्हाण यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊत हा रॉकेलचा डबा आहे, तो काही बोलला तर रॉकेलचा भडका होतो अशी टीका मंगेश चव्हाण यांनी केली। ते जळगाव इथल्या भाजप आमदारांच्या पत्रकार परिषदेत बोलत होते। धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळामध्ये तुर्तास पुनरागमन होणार नसल्याचे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले। सगळ्या आरोपांमधून क्लीन चिट मिळाल्यावरच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात पुन्हा घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं अजित पवारांनी सांगितलंय। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी गंभीर आरोप केलेत। मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे फोन टॅप होत आहेत असा दावा रोहित पवारांनी केलाय। मोबाईल टॅप होत असतील याच भीतीनं अनेक मंत्री आपले मोबाईल बंद ठेवत आहेत असा दावा देखील त्यांनी केलाय। महाराष्ट्रातला आरोग्य व्यवस्थेतला सर्वात मोठा रुग्णवाहिका घोटाळा असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी एक्स पोस्टद्वारे केली आहे। सरकारनं तत्काळ रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे। आगामी निवडणुकीसाठी शिवसेना ऍक्शन मोडवर आली आहे। शिवसेनेकडनं संपूर्ण महाराष्ट्रात निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली। नियुक्ती केलेले निरीक्षक आगामी निवडणुकीचा आढावा घेणार असून प्रत्येक निरीक्षकांवर शहराची जबाबदारी देण्यात आली आहे। दिलेल्या शहराचा दौरा करून त्या ठिकाणच्या राजकीय परिस्थितीचा आढावा त्यांना घ्यावा लागणार आहे। मराठी सिनेमाच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक झाली आहे। एरे एरे पैसा 3 या सिनेमाला स्क्रीन्स राखीव ठेवा अशी मागणी करण्यात आली। तर सय्यारा या हिंदी चित्रपटासाठी थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालकांनी स्क्रीन्स अडवून ठेवल्यात असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडेंनी केला आहे। आपण इशारा नाही धमकी देतोय, मल्टिप्लेक्सच्या काचा फुटणार म्हणजे फुटणार अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकरांनी संताप व्यक्त केलेला आहे। मल्टिप्लेक्स मधली एक स्क्रीन मराठी चित्रपटांसाठी राखीव असलीच पाहिजे असा सरकारी नियम असल्याचं त्यांनी सांगितलं। मी इशारा देत नाही, मी धमकी देतो। एरे एरे पैसा या मराठी सिनेमाचं स्क्रीन कमी करण्यात आल्याने शिवसेनेनं आंदोलन केलं। मराठी सिनेमावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही असं सेनेनं ठणकावून सांगितलंय। पीव्हीआर मल्टिप्लेक्स मधील मराठी सिनेमाचे शो त्वरित वाढवावे असं निवेदन देण्यात आलं। मराठी मुलगी मारहाण प्रकरणामध्ये आरोपी गोकुळ झाला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जुन्या प्रकरणामध्ये गोकुळ झाचा ताबा मिळावा असा अर्ज मानपाडा पोलिसांनी कोर्टात केला होता। पोलिसांचा हा अर्ज कल्याण कोर्टानं मान्य केला आहे। शिवसेना आणि मनसैनिकांनी मराठी मुलीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झाला इशारा दिलाय। पत्रकारांना आणि त्या मुलीच्या केसाला धक्का जरी लागला तर मनसे स्टाईल चोपून काढू असं मनसेनं सांगितलं। तर गोकुळ झा जेलमधून सुटणार त्या दिवशी शिवसैनिक त्याला धडा शिकवणार असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षानं दिलाय। पालघरमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये 10 बालकांवर मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं। आमदार राजेंद्र गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं। तर यापुढे जिल्ह्यातील लहान बालकांना असलेल्या गंभीर आजारावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत। त्यामुळे अनेक पीडित नागरिकांना दिलासा मिळाला आहे।
डोंबिवली पश्चिम परिसरात घाणीच्या पाण्यात केळी धुवून विक्री केली जाते असा प्रकार समोर आलाय. डोंबिवली पश्चिम येथील गोकुळ बंगल्याजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. शिवसेना ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंतांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केलाय. संबंधित केळी विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. मुंबईत कबुतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांबाबत उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर श्वसनाच्या आजारांशी संबंधित माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना देण्यात आलेत. तर कबुतरखाने पाडण्याच्या मोहिमेला दिलेली अंतिम स्थगिती न्यायालयानं पुढच्या सुनावणीपर्यंत कायम ठेवली आहे. वांगणीतील एकविरा नगर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीनं या ठिकाणी खडी टाकली. मात्र खडीचे ढिगारे तसंच असल्यानं नागरिकांच्या त्रासामध्ये आणखी भर पडली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत मुहूर्ताची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. मुंबईतील विक्रोळी ते चेंबूर या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतं. या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी वीज पडल्यानं 320 दशलक्ष झाडं पडतात. ग्लोबल चेंज बायोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासातनं हे स्पष्ट झालं. जर्मनीमधील म्युझिक टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या कंत्राटदारांनी आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटीलला श्रद्धांजली वाहिली. सरकारनं हर्षलच्या कुटुंबियांना मदत करावी, त्याचं थकलेले बिल मिळावे अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अंबरनाथमध्ये नागरिकांनी भरपावसात नगरपालिकेविरोधात ठिय्या आंदोलन केलंय. नागरी समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरपालिकेचे अभियंता तडवी यांना गुलाबाचं फूल देऊन उपहासात्मक सत्कार करण्यात आला. जे रुग्णालयामध्ये बालरोग विभागातील एका निवासी डॉक्टरनं आत्महत्या केली होती. त्याविरोधात अन्य निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले. या डॉक्टरना आत्महत्या करण्यापूर्वी विभाग प्रमुखांना आपण मानसिक तणावाखाली असून मला तुमच्या मदतीची आवश्यकता असल्याचा संदेश पाठवला होता. मात्र त्याकडे विभाग प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप इतर निवासी डॉक्टरांनी केला आहे. वसई पूर्वेच्या नौकार सोसायटीतल्या इमारतीच्या 12व्या मजल्यावरनं खाली पडून 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचं सीसीटीव्ही दृश्य समोर आलंय. आईनं घराबाहेर जाताना या चिमुकलीला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँडवर बसवलं. इतक्यात या चिमुकलीचा तोल गेला आणि ती खिडकीतून खाली पडली. निवडणूक आयोग कायमचं स्थलांतरित झालेल्यांना किंवा अनेक ठिकाणी मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांना मतदार यादीमध्ये स्थान देणार नाही अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली आहे. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीवरनं निवडणूक अधिकाऱ्यांवर झालेल्या टीकांवर आयुक्त कुमारांनी स्पष्टीकरण दिलं. नव्या राष्ट्रीय सहकार धोरणांतर्गत शहरांमध्ये डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या माध्यमातून टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक सहकार गाव विकसित केलं जाईल. तर येत्या 10 वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नातल्या सहकार क्षेत्राचा वाटा तिपटीनं वाढणार आहे. कृषी पायाभूत सुविधा अधिक बळकट करणाऱ्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाला राज्य सरकारनं मान्यता दिली. आशियाई विकास बँकेच्या मदतीनं 2100 कोटी रुपये खर्चून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पात फळं, फुलं आणि भाजीपाला निर्यातीच्या संधी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.